दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक कुटुंबामध्ये एका स्त्रीची आई मरण पावते आणि तिला खूप दुःख होतं आणि ती खूप दिवस दुःख करत राहते, उदास राहू लागते. तिच्या आईला गोड पुडिंग फार आवडायचं. जे गोड असतं, पुडिंग असतं, ते तिला खूप आवडायचं आणि एका निराशेच्या वेळेस ती सांगितलं की माझी आई आता गेली आणि ह्यापुढे ह्या घरामध्ये मी कधीही पुडिंग बनवणार नाही. आणि तिची लहान मुलगी होती. तिने तिच्या आईला सांगितलं की आजी जी आहे ही देवाकडे गेलेली आहे आणि इकडच्यापेक्षा तिकडं आजीला सर्वात जास्त काहीतरी मिळत असेल, खूप आनंदात असेल आणि तिला चांगल्या चांगल्या गोष्टी मिळत असेल, मग आपण ते दुःख का करावं? आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, जर आपण दुःख करतो, बऱ्याच वेळेस आपण ते दुःख करतो, पण आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं की हेच जीवन आहे, आता ह्याच्या पुढे काही नाही, जे काय करायचं ते ह्याच जीवनामध्ये करायचं. परंतु विश्वासणारे म्हणून आपल्याला एक आशा आहे आणि ती आशा म्हणजे सार्वकालिक जीवन. आपल्या सर्वांसाठी सार्वकालिक जीवन आहे. जर ह्याविषयी आपल्याला वाचायचं असेल, अभ्यास करायचा असेल, तर बघा योहानाला झालेलं प्रकटीकरण आपण ज्यावेळेस वाचतो त्यामध्ये ह्या नवीन जीवनाबद्दल सर्व काही लिहिलेलं आहे. बघा, प्रकटीकरण 14वा अध्याय आणि 13व वचन बघा काय म्हणतं. रेव्हलेशन्स चॅप्टर 14 अँड वर्स 13. वचन असं सांगतं की प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो आपल्या कष्टापासून सुटून त्यास विसावा मिळेल. बघा, त्या ठिकाणी आपल्याला विसावा आहे. आपण त्या ठिकाणी नुसते बसून राहणार नाही. आपलं जीवन आपण म्हणतो ना आयडियल असेल, तसा प्रकार नाही. आपण नित्य नेमाने देवाचं मुख बघणार आहोत, त्याची स्तुती आराधना करणार आहोत, त्याची सेवा करणार आहोत. त्या ठिकाणी शोक नाही, त्या ठिकाणी अश्रू नाहीत, कष्ट नाहीत. बघा, स्वर्गीय जीवन आपलं ह्यापुढे आहे. पुढे आता जीवनामध्ये आता काही नाही अशा प्रकारे आपलं जीवन जगू नका. चांगले किंवा वाईट काहीही विचार न करता आपलं जीवन जगू नका. जसं मनाला येईल तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याला येशू येणार आहे, त्याची वाट बघायची आहे आणि त्यासाठी आपल्याला चांगली कामं करायची आहे आणि त्याच्या येण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहान कृष्ण वर्तमान ह्याचा 14वा अध्याय 3रं वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 14 अँड वर्स 3. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली की म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.